माझ्या मुला माझ्याकडे धावा कर, माझ्या मुली माझ्याकडे धावा कर. मी तुला मुक्ती देईन असं परमेश्वर वचन देतो आहे. मी तुला मुक्त करीन. मी तुला नक्कीच अडचणीतून मुक्त करीन, संकटातून मुक्त करीन, कर्जाच्या समस्येतून मुक्त करीन. मी तुला पापातून मुक्त करीन, शापातून मुक्त करीन. तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. असं वाटतं जणू नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं आहे, पण एक महिना उलटून गेला आहे. आपल्याला दुसरा महिना पाहण्याची संधी दिल्याबद्दल देवाचे स्तुती असो. या महिन्यासाठी प्रभूने आपल्याला कोणतं वचन दिलं आहे? आशीर्वाद मिळवण्यासाठी मी कोणती प्रार्थना करावी? आपल्याला अशा विचार येऊ शकतात. वचने फक्त उत्साहित होण्यासाठी आणि माझ्याकडे हे वचन आहे असं म्हणण्यासाठी दिली जात नाही. तुम्ही ते कबूल करावं, विश्वास ठेवावा आणि त्यासाठी प्रार्थना करावी. वचने आशीर्वादांचा वारसा मिळवण्यासाठी दिली जातात. म्हणून वचन काळजीपूर्वक ऐका. तुम्ही प्रार्थना करून त्या वचनाचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. प्रभूने मला कोणतं वचन दिलं आहे? स्तोत्र संहितेतील स्तोत्र 50 वचन 15. संकट समय माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील, असं प्रभू म्हणतो. संकटाच्या दिवशी तू मला हाक मार, मी तुला वाचवीन. माझ्या नावाने मला हाक मार, माझ्या नावाने मला हाक मार. जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारता, तुम्हाला मुक्ती मिळेल. कदाचित तुम्ही एखाद्या संकटात असाल, कदाचित आजार नावाच्या संकटात असाल, कर्ज नावाचं संकट, माणसांकडून येणारं संकट. कदाचित तुम्ही जाळ्यात अडकलेले आहात आणि धोक्यात आहात. जीवनातील विविध परिस्थितींमधून येणारी संकटे. मी यातून बाहेर पडू शकतो का आणि मुक्त होऊ शकतो का? तुमच्या कार्यस्थळी, व्यवसायाच्या ठिकाणी, कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही एखाद्या समस्येत अडकलेले असू शकता आणि यातून मी कसा मुक्त होईल याचा विचार करत असाल. प्रभू म्हणतो, माझा मुला माझ्या नावाने धावा कर, माझ्या मुली धावा कर, मी तुला वाचवीन असं प्रभू तुला वचन देतो आहे. जर तू त्याला हाक मारलात तर तुला मुक्ती मिळेल. जेव्हा मी सेवकाईसाठी उत्तर भारतात गेलो होतो, तेव्हा मी देवाच्या एका सेवकाला भेटलो. त्याचं नाव ख्रिश्चन नाव नव्हतं. मी त्याला विचारलं, तुमचं नाव वेगळं आहे असं कसं? तो म्हणाला, मी तामिळनाडूचा आहे आणि ब्राह्मण कुटुंबातून आलो आहे. मला जे आश्चर्य वाटलं ते म्हणजे, मी त्यांना विचारलं, तुम्ही ब्राह्मण कुटुंबातील आहात, तुमच्या हातात बायबल आहे आणि येशूचा प्रचार करता आहात, तुम्ही देवाचे सेवक कसे झालात? त्याने मला त्याच्या आयुष्यात घडलेली गोष्ट सांगितली. तो एका कट्टर ब्राह्मण कुटुंबात जन्मला आणि वाढला. असं दिसतं की त्याचा देवावरचा विश्वास गेला होता. मी केलेल्या कोणत्याही विधींनी माझ्या आत्म्याला समाधान मिळालं नाही. पैसे खर्च होतात आणि वेळ वाया जातो. कुठलाही देव नाही, हे फक्त माणसांनी घडवलेली परंपरा आहे. मी ठरवलं की देव नाही, म्हणून मी नास्तिक झालो. कारण त्याने चांगलं शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे त्याला उत्तर भारतात नोकरी मिळाली आणि तिथे तो स्थायिक झाला. त्याला पत्नी आणि मुले आहेत. तो नास्तिक म्हणूनच जगत होता. त्याची मुले मोठी झाली आणि शाळेत जाऊ लागली. अचानक त्याची पत्नी आजारी पडली आणि अंथरुणाला खेळली. पत्नीला वाचवण्यासाठी त्याने तिला वेगवेगळ्या रुग्णालयात नेलं आणि तिच्या औषधोपचारावर खूप पैसे खर्च केले, पण ती बरी झाली नाही. तिची प्रकृती आणखी बिघडली. एका टप्प्यावर ती मृत्यूपंथाला लागली होती. त्यांना स्वयंपाक करावा लागायचा, मुलांची देखभाल करावी लागायची आणि त्यांना शाळेत पाठवावं लागायचं. तो हे सगळं आनंदाने करत होता.
शेवटी अशी परिस्थिती आली की त्याची पत्नी आता वाचू शकणार नव्हती. हे त्याला फार खोलवर दुखावलं. आता आपल्याला आणि मुलांना पुढे कसं जगायचं याची त्याला चिंता वाटू लागली. एक दिवस तो ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची पत्नी पूर्णपणे अंथरुणाला खेळली आहे. तो पलंगावर बसला आणि दुःखात खोल विचार करू लागला. तो खूप व्यथित आणि अस्वस्थ झाला होता. त्याची पत्नी मृत्यूच्या छायेत होती. तो जेव्हा खूप व्यथित होता, आता पुढे काय होणार? माझ्या पत्नीला वाचवण्याचा काही मार्गच नाही का? अशा अनेक विचारांनी त्याच्या मनात गर्दी केली होती. अचानक त्याच्या कानात एक आवाज आला. त्या आवाजाने सांगितलं, माझं नाव घे. मी तुझ्या पत्नीला बरे करीन. मी तुझ्या पत्नीला मुक्त करीन. तो एक आवाज होता. ताबडतोब त्याने डोळे उघडले. पाहिलं की कुणी बोलतंय का. त्याची पत्नी अंथरुणावरच होती. माझ्या आजूबाजूला कोणीच नाही. त्याला वाटलं कदाचित हे मनाचा भास असावं. पुन्हा तो विचार करू लागला. पुन्हा त्याच्या कानात आवाज आला, मी येशू आहे. माझं नाव घे, म्हण येशू. अशा प्रकारे प्रभू त्याच्याशी बोलले. माझं नाव घे, मी तुझ्या पत्नीला बरे करीन. मी तिला मुक्त करीन. अशा प्रकारे प्रभू येशू त्याच्याशी बोलले. तो चकित झाला. देव असं बोलू शकतो का, असा त्याला विचार आला. माझ्या मते देव म्हणजे माणसांनी निर्माण केलेला एक भास आहे. खरंच असा काही देव आहे का? तो म्हणतोय, माझं नाव घे. ठीक आहे, मी त्याचं नाव घेऊन पाहतो. हे माणसांकडून आलेलं नाही. मी हे थेट ऐकत आहे. म्हणून देवाने माझ्या संकटाकडे लक्ष दिलं आहे आणि मला वाचवायला आला आहे. ख्रिश्चन लोक गुडघ्यावर बसून प्रार्थना करतात. हे सर्वांना माहीत असलेली गोष्ट आहे. तो आपल्या पत्नीच्या पलंगाजवळ गुडघ्यावर बसला. पहिल्यांदाच त्याने तोंड उघडून हाक मारली, येशू, माझ्या पत्नीला बरे कर. त्याला एवढंच प्रार्थना करता येत होतं. येशू, माझ्या पत्नीला बरे कर. अशा प्रकारे त्याने त्याला हाक मारली. जणू काही येशू वाट पाहत होता. तो कधी माझं नाव घेईल आणि मी एखादा चमत्कार करीन. प्रभूने लगेचच आपली शक्ती दाखवली. देवाची शक्ती त्याच्या पत्नीवर उतरली. तिच्या मृत्यूपंथावरचं पलंग बदललं. ती उठली आणि आपल्या नव्याशी बोलली. ती चमत्कारिकरित्या बरी झाली. तेव्हाच त्याच्या मनाला प्रकाश मिळाला. इतर गोष्टी पाहून मी गृहीत धरलं होतं की देव नाही, पर एक खरा देव आहे जो मानवजातीची काळजी घेतो. तो प्रेमळ आणि मायाळू आहे. तो लोकांना अडचणीत असताना मदत करतो आणि त्यांना वाचवतो. त्याने कुठल्याही पवित्र स्थळी बोलावलं नाही किंवा पैसे किंवा विधी मागितले नाही. त्याने सांगितलं, माझं नाव घे आणि मी तुला वाचवीन. मी त्याला हाक मारली आणि त्याने चमत्कार केला. तो खूप आनंदी झाला. तो म्हणाला, म्हणूनच मी येशूला माझा वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारलं. मी त्याला ओळखलं आणि माझं जीवन त्याच्या सेवेसाठी अर्पण केलं. आज माझी पत्नी आणि मुले आनंदी आहेत. त्याने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. त्याच्या पत्नी आणि मुलांना भेटणे हा एक भाग्यवान अनुभव होता. प्रभू येशू म्हणतो, मला हाक मारा. जर तुम्ही हाक मारली तर तुम्हाला मुक्तता आणि उपचार मिळेल. तुला एक चमत्कार मिळेल. आज प्रभू तुमच्याशी बोलत आहे. तुमच्या आयुष्यातील काही क्षेत्रात तुम्हाला मुक्तीची आवश्यकता आहे. गुप्त पापी जीवन आणि सवयी. तुम्ही मुक्त होऊ शकत नाही किंवा सुटका मिळवू शकत नाही. तुम्हाला माहित आहे की हे चुकीचे आहे, पण तुम्ही मुक्ती मिळवू शकत नाही. हे सत्य चालूच आहे. हे पाप मी सोडू शकत नाही. प्रभू येशू म्हणतो, मला हाक मारा. मला हाक मारा म्हणत, येशू, मी तुला मुक्त करीन. अशा प्रकारे प्रभू तुम्हाला वचन देत आहे. जर तुम्ही प्रभूला हाक मारली तर या त्रासातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. पर आपण येशूला कसे हाक मारावी? स्तोत्रसंहिता 50 वचन 14 मध्ये प्रभू म्हणतो, देवाला आभारूपी यज्ञ कर, परात्परा पुढे आपले नवस फेड आणि संकट समय माझा धावा कर, असे प्रभू म्हणतो.
प्रभू 2 गोष्टी सांगतो. पहिले म्हणजे आपण देवाला कृतज्ञता अर्पण केली पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुम्ही प्रभूला हाक मारली पाहिजे. सर्वप्रथम तो म्हणतो, मला हाक मारा. बहुतेक वेळा आपण देवाच्या सेवकांना हाक मारतो, सर कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा, मी बरा होईन, मला बरे करा, मला मुक्त करा. आपण देवाने वापरलेल्या माणसांकडे प्रार्थना करत आहोत. पर प्रभू काय म्हणतो, मला हाक मारा. मी तुझ्यासाठी मरण पावलो. मी तुझे पाप आणि शाप क्रूसावर वाहून घेतले. मला हाक मारा असे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. फक्त जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता तेव्हाच तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. मत्तय 8 अध्याय वचन 2 आपण वाचतो. एक कुष्ठरोगी येशूच्या जवळ येतो. तो प्रार्थना करतो, प्रभू येशू, तू मला शुद्ध करू शकतोस. येशूने एक चमत्कार केला. मत्तय 8 अध्याय 6 वचन सांगतो. एक शताधिपती रोमन अधिकारी होता, तो यहुदी नाही. तो आपल्या सेवकासाठी प्रार्थना करतो, म्हणतो, प्रभू, माझा सेवक घरी अंथरुणावर पडला आहे, फार यातना सहन करतो आहे. प्रभूने चमत्कार करून त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. मत्तय अध्याय 14 वचन 30 म्हणते, जेव्हा पेत्र समुद्रात बुडणार होता तेव्हा मध्यरात्र झाली होती. जेव्हा तो बुडत होता तेव्हा त्याने हाक मारली, प्रभू, मला वाचवा. त्याने येशूला बोलावले. आपण बायबलमध्ये वाचतो की प्रभूने लगेच आपला हात पुढे केला आणि पेत्राला वर उचलले. परमेश्वराने त्याला बुडण्यापासून वाचवले आणि मुक्त केले. त्याने त्याला भीतीपासून वाचवले. परमेश्वराने परिस्थिती वाईटातून चांगल्यात बदलली. येशू म्हणत त्याचा धावा करा, तुम्ही चमत्कार पाहाल. मत्तय 15 वचन 22 मध्ये लिहिले आहे, एक कनानी स्त्री, यहुद्यांसाठी ती परकी आहे. ती आपल्या मुलीसाठी येशूला हाक मारते. येशू, दाविदाचा पुत्र, माझ्या मुलीवर दया करा. तिच्या मुलीला भूते त्रास देत होती. प्रभूने तिच्या मुलीला मुक्त केले. मत्तय अध्याय 17 मध्ये एक वडील येशूला हाक मारतात. येशू, माझ्या मुलावर दया करा, हे वचन 15 मध्ये आहे. प्रभूने त्याच्यावर दया केली. जर तुम्ही येशूला हाका मारली, येशू, प्रभू, पित्या असे म्हणत, जर तुम्ही त्याच्या नावाने हाका मारली तर तुम्ही मुक्त व्हाल. जेव्हा तुम्ही त्याला हाका मारता तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही देवाला कृतज्ञता अर्पण केली पाहिजे आणि मग त्याला हाका मारली पाहिजे. देवाचे वचन सांगते, देवाला कृतज्ञता अर्पण करा. ही कोणती अर्पण आहे? आपण ती कुठे अर्पण करावी? तुम्ही प्रभूला धन्यवाद द्यायला हवेत. कृतज्ञतेचे अर्पण करणे, प्रभूच्या चांगुलपणाची आठवण ठेवून त्याची स्तुती करणे. जेव्हा तुम्ही योहान अध्याय 11 वचन 41 वाचता, लाझर मरण पावला होता आणि त्याला थडग्यात ठेवले होते. येशू त्याच्या थडग्याजवळ प्रार्थना करतात. तो काय प्रार्थना करतो? बाबा, मी तुझी आभार मानतो की तू माझं ऐकलंस आणि मला माहित आहे की तू नेहमीच माझं ऐकतोस. तू माझं ऐकलंस, मी तुझे आभार मानतो कारण तू माझी प्रार्थना ऐकलीस. अशीच त्याने आपली प्रार्थना सुरू केली. आपणही असंच करायला हवं. प्रभूच्या सर्व चांगुलपणाचा विचार करा. जेव्हा तुम्ही प्रार्थना केलीत तेव्हा प्रभूने तुम्हाला मुक्ती दिली आणि बरे केले. त्याने चमत्कार केले. त्याबद्दल प्रभूचे आभार माना. प्रभू, मी तुझे आभार मानतो कारण तू माझ्या सर्व प्रार्थना ऐकल्या. तू मला मुक्ती दिलीस, मी तुझे आभार मानतो. प्रभू, तू माझ्या सर्व गरजा भागवल्यास, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी यासाठी प्रार्थना केली होती आणि तू माझी प्रार्थना ऐकलीस. सर्वप्रथम आपल्याला प्रभूचे आभार मानले पाहिजेत की त्याने आपली प्रार्थना ऐकली आणि उत्तर दिले. जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा तुम्ही त्याच्यावरचा तुमचा विश्वास व्यक्त करता. हा विश्वास तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल. म्हणून तुम्ही प्रभूचे आभार मानले पाहिजेत. पण आभार कसे मानायचे? शांतपणे. काही लोक तोंड उघडत नाहीत.
तुम्हाला कुणाला धन्यवाद म्हणायचे असेल तर तुम्ही असं करता का? तुम्ही तोंड उघडता आणि म्हणता धन्यवाद. तुम्ही तोंड उघडलेच पाहिजे. कोणी तुम्हाला सही करण्यासाठी पेन दिला आणि तुम्ही ते परत दिल्यावर तुम्ही आजूबाजूला पाहत नाही. तुम्ही ठामपणे म्हणता धन्यवाद. पर आपण येशूला धन्यवाद म्हणायला लाजतो. आपण आजूबाजूला पाहतो की कोणी आपल्याकडे पाहत नाही का? प्रभू कसे चमत्कार करू शकतात. तुम्ही येशूला त्याच्या सर्व आशीर्वादांसाठी धन्यवाद देता आहात. तुम्ही येशूला सतत धन्यवाद देत असता. तुम्ही तुमचा विश्वास कबूल करता. प्रभू ते पाहून म्हणतील तो ती कृतज्ञ आहे, म्हणून मला तिच्या प्रार्थनांना उत्तर द्यायलाच हवे. प्रभू तुमच्या प्रार्थनांना उत्तर देतील. ताबडतोब मागणी करू नका. सर्वप्रथम त्याने दिलेल्या उत्तरांसाठी त्याचे आभार माना. देवाला कृतज्ञता अर्पण करा. प्रभू तुमची कृतज्ञता स्वीकारतील. दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. स्तोत्रसंहिता 50 वचन 14 मध्ये वाचतो, परात्परा पुढे आपले नवस्थेड. सर्वप्रथम देवाला कृतज्ञता अर्पण करा आणि दुसरे म्हणजे सर्वोच्च परमेश्वराला तुमची नवस फेडा. नवसासह केलेल्या प्रार्थनेला एक शक्ती असते. प्रभू अशा प्रार्थनांना उत्तर देतील. पण जर तुम्ही नवस केला तर तो फेडलाच पाहिजे. जर तुम्ही नवस फेडू शकत नाही तर नवस करू नका. काही लोक सतनवस करतात पण कधीच ते फेडत नाहीत. ते सतनवस करत राहतात. त्यांना प्रभूकडून आशीर्वाद मिळतात पण ते आपले नवस फेडण्यात अपयशी ठरतात. हे एक शाप ठरेल. जर तुम्ही नवस केला तर तो फेडण्यात अपयशी ठरू नका. बायबलमध्ये 1 शमूएल 1 वचन 11 मध्ये आपण हन्ना नावाच्या एका स्त्रीबद्दल वाचतो. ती देवाच्या उपस्थितीत प्रार्थना करते. तिला मूल नव्हते. तिला निंदा आणि लाजेमुळे खूप दुःख सहन करावे लागले. ती देवाच्या पायाशी अश्रू ढाळून प्रार्थना करत होती. तिने नवस केला. तिने नवस करून प्रार्थना केली. तिचा नवस काय होता? प्रभू मला एक मुलगा दे. जर तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच परत देईन. मी तो तुलाच परत देईन. मग तुला मूल का हवं? माझी निंदा दूर व्हावी म्हणून. ते मला अपमानित करत आहेत. ते म्हणतात तुला मूल नाही. ते माझा अपमान करत आहेत. त्यांचे शब्द मला दुखावत आहेत. हे बदलायला हवं. त्यांची तोंड बंद होती. ते असं बोलणं थांबवतील. प्रभू मला एक मुलगा दे आणि मी तो तुलाच परत देईन. तिने नवस करून प्रार्थना केली. प्रभूने तिची प्रार्थना त्वरित ऐकली. हे आपण बायबलमध्ये वाचतो. तिने आपला नवस फेडला. जेव्हा मूल दूध प्यायचं सोडून दिला, ती त्यांना देवाच्या घरात घेऊन गेली आणि याजक एलीकडे दिलं. मी प्रभूला नवस केला होता. मी त्याला प्रभूच्या सेवेसाठी त्याच्या हातात सोपवतो. तो तुझ्याजवळ राहू दे. अशा प्रकारे तिने प्रभूचे ऐकले. काही लोक नवस करतात आणि नंतर विसरतात. प्रभू त्यांना ते आठवण करून दिले तरीही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही नवस केला असेल तर तो फेडलाच पाहिजे. हन्नाने आपला नवस फेडला म्हणून प्रभूने तिला पुन्हा आशीर्वाद दिला. 1 शमूएल 2 अध्याय 21 वचन. प्रभूने तिला पुन्हा 3 मुलगे आणि 2 मुली दिल्या. प्रभूने त्यांच्या कुटुंबाला मोठं कुटुंब केलं. फक्त तुम्ही नवस फेडला तरच तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतील. जर तुम्ही नवस फेडला नाही तर प्रभू तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. तुम्ही आशीर्वाद गमावाल. म्हणून जर तुम्ही नवस केला असेल तर तो फेडलाच पाहिजे. खूप लोक माझ्याकडे येतात आणि मुलाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्याची विनंती करतात. अनेकांना आशीर्वाद मिळतो आणि ते बाळ घेऊन माझ्याकडे परत येतात. मी त्यांना शिकवतो ती एकच प्रार्थना. प्रभू जर तू मला बाळ दिलंस, मी हे बाळ तुझ्यासाठी वाढवीन अशी प्रार्थना करा. मी हे बाळ माझ्या मनाप्रमाणे वाढवणार नाही. मी हे बाळ तुझ्यासाठी वाढवीन. मी त्यांना नवस करण्यास आणि प्रार्थना करण्यास सांगतो. अनेकांनी अशीच प्रार्थना केली आहे आणि चमत्कार अनुभवले आहेत. ते बाळ घेऊन येतात.
आम्ही प्रभूला मागितलं आणि प्रभूने आमची मागणी पूर्ण केली. जेव्हा त्यांनी बाळासाठी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी प्रभूला नवस केला की हे बाळ ते प्रभूसाठी वाढवतील. माझ्या माहितीत अनेक घटना आहेत जिथे प्रभूने चमत्कारिकरित्या प्रार्थना ऐकल्या आहेत. ठीक आहे, पुढे देवाचा माणूस याकोब याबद्दल पाहू. तो परमेश्वराची प्रार्थना करतो. उत्पत्ती अध्याय 28 वचन 20. जर देव माझ्यासोबत असेल आणि मी अशाच प्रकारे चालत राहीन तर तू मला जे काही देतोस त्याचा 10वा भाग मी तुला अवश्य देईन. अशा प्रकारे त्याने एक प्रतिज्ञा केली. दशमांश म्हणजे देव आपल्याला देत असलेल्या आशीर्वादांचा किंवा उत्पन्नाचा 10वा भाग. काही लोक जेव्हा पगार घेतात ते त्यांच्या उत्पन्नाचा दशांश देवाला देतात. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या मासिक नफ्याची नोंद ठेवतात. ते त्यांच्या नफ्याचा 10वा भाग परमेश्वराला देतात. अनेक लोक हे योग्य प्रकारे पाळतात. त्यांना देवाकडून आशीर्वाद मिळतो. याकोबाने प्रतिज्ञा केली आणि प्रार्थना केली म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो श्रीमंत होऊन परतला. तो तिथे फक्त एक काठी घेऊन गेला होता. बायबलमध्ये आपण वाचतो की तो श्रीमंत होऊन परतला. त्याने प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण करण्याचे वचन दिले. तुम्ही ही प्रतिज्ञा करून प्रार्थना करू शकता. एक दिवस एक कुटुंब मला भेटायला आले. एक पती पत्नी त्यांच्या किशोरवयीन मुलांसह आले. त्यांनी मला 3 लाख रुपये दिले. मी त्यांना विचारले, तुम्ही हे मला का देता आहात? ते म्हणाले, आम्ही एक प्रतिज्ञा केली होती. कशी प्रतिज्ञा केली होती? माझ्या मुलीचं लग्न अनेक वर्षे विविध अडचणींमुळे थांबले होतं. तुम्ही म्हणालात, परमेश्वराला प्रतिज्ञा करा. तुमची प्रतिज्ञा परमेश्वराचं राज्य उभारण्यात मदत करणारी असावी. आम्ही उत्तर भारतात एक चर्च बांधायचं ठरवलं. लग्नासाठी आपण कित्येक लाख रुपये खर्च करतो. खाण्यापिण्यासाठी, दागिन्यांसाठी, कपड्यांसाठी, सजावटीसाठी. त्यातून मी 3 लाख रुपये घेतले. आम्ही परमेश्वराला प्रतिज्ञा केली की ज्या गावात चर्च नाही तिथे एक चर्च बांधू. परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या मुलीचं लग्न यशस्वी केलं. माझ्या मुलीचं लग्न अत्यंत आनंदात पार पडलं. म्हणून जशी आम्ही परमेश्वराला प्रतिज्ञा केली होती तशीच ही भेट अर्पण करण्यासाठी आलो आहोत. हे उत्तर भारतात चर्च बांधण्यासाठी वापरा. किती सुंदर प्रतिज्ञा. आपण कोणती प्रतिज्ञा करतोय? येशू मला बरे कर आणि मी स्टँडिंग इन द गॅप प्रेयर मीटिंग मध्ये माझं साक्षीदान सांगीन. येशू एखादं चमत्कार कर आणि मी स्टँडिंग इन द गेम प्रेयर मीटिंग मध्ये माझं साक्षी सांगेन. यात तुम्ही काही खर्च करता का? यामुळे सेवेत अडचण येते आहे. त्यामुळे मला माझं साक्षी सांगण्याची परवानगी द्या. अनेक जण येतात आणि असंच सांगतात. प्रत्येकाला आपलं साक्षी सांगायला पुरेसा वेळ मिळणार नाही. हन्नाची प्रतिज्ञा काय होती? जर परमेश्वराने तिला मुलगा दिला तर ती आपलं मूल परमेश्वराला अर्पण करेल अशी तिने प्रतिज्ञा केली होती. ती एक बलिदानाची प्रतिज्ञा होती. याकोबाची प्रतिज्ञा म्हणजे त्याच्या उत्पन्नातील किंवा मिळकतीतील 10वा भाग परमेश्वराला देणे होती. त्याने अशी प्रतिज्ञा परमेश्वरासमोर केली होती. तुम्ही परमेश्वरासमोर कशी प्रतिज्ञा करता? जर तुम्ही प्रतिज्ञा केली तर ती पूर्ण केलीच पाहिजे. जर शक्य नसेल तर प्रतिज्ञा न करता तुम्ही प्रार्थना करू शकता. परमेश्वर चमत्कार करेल. हे बंधनकारक नाही. पण प्रतिज्ञा करून प्रार्थना करणे हे काहीतरी खास असते. आपण परमेश्वराशी करार करतो आणि प्रार्थना करतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रतिज्ञा करता तुमची प्रतिज्ञा देवाच्या राज्यासाठी उपयुक्त आहे का हे तपासले पाहिजे. एकदा एका कुटुंबाने 25 बायबल आणली. 25 बायबल का? ज्यांच्याकडे नाहीत आणि ज्यांनी नुकतेच येशूला स्वीकारले आहे ही बायबल त्यांना द्या. त्यांनी असं सांगितलं, तुम्ही इतकी बायबल का आणलीत? आम्ही एक प्रतिज्ञा केली आहे. जर परमेश्वराने माझ्या मुलीला गर्भधारणेचा आशीर्वाद दिला, आम्ही प्रतिज्ञा केली की ज्यांच्याकडे बायबल नाही त्यांना 25 बायबल देऊ. आम्ही अशी प्रतिज्ञा केली होती. परमेश्वराने माझ्या मुलीच्या गर्भाला आशीर्वाद दिला. त्याने आम्हाला बाळ दिलं. आम्ही आमची प्रतिज्ञा पूर्ण करायला आलो आहोत.
अनेक जण अशा प्रतिज्ञा करत आहेत ज्या देवाचं राज्य उभारण्यात मदत करतात. स्वार्थी प्रतिज्ञा करत नाहीत, जिथे तुम्हाला काहीच खर्च करावा लागत नाही. जेव्हा तुम्ही प्रतिज्ञा करून प्रार्थना करता, ती देवाचं राज्य उभारण्यासाठी वापरता येईल का हे तपासा. तुमची प्रतिज्ञा देवाची इच्छा पूर्ण करण्यात मदत करेल का हे तुम्ही तपासलं पाहिजे. तुम्ही अशा प्रतिज्ञा केल्या पाहिजेत. परमेश्वर अशा प्रार्थनांचा मान ठेवतो. हन्नाने काय प्रार्थना केली होती? जर तू मला एक मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. माझी निंदा दूर झाली तरी पुरे. ती अशा प्रकारे प्रार्थना करत होती. परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली. फक्त विचार करा, तुम्ही देवाला कोणती प्रतिज्ञा करणार आहात. परमेश्वराला सांगा, प्रभू, मी तुझं स्तुती करतो. गेल्या काही दिवसांत तू माझ्या प्रार्थना विश्वासाने ऐकल्या आहेत. प्रभू, मी तुझ्याकडे पाहतो. मी एक प्रतिज्ञा करतो. प्रभू नक्कीच ही प्रार्थना ऐकेल. फक्त एवढंच नाही. चौथं म्हणजे हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. पहा, प्रभू काय म्हणतो, संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन. प्रभू अगदी स्पष्टपणे सांगतो, मी तुला वाचवीन. मी तुला या संकटातून नक्कीच वाचवीन. मी तुला कर्जातून वाचवीन. मी तुला गरिबीतून वाचवीन. मी तुला अडचणीतून वाचवीन. जर प्रभू म्हणतो तर तू नक्कीच वाचशील. प्रभू तुझ्याकडून काय अपेक्षा करतो? तू माझं गौरव करशील, हीच प्रभूची अपेक्षा आहे. मी तुझ्यासाठी एक चमत्कार करीन, पण एक गोष्ट मी तुझ्याकडून अपेक्षित करतो, तू माझं गौरव करावं. येशूने हे माझ्यासाठी केलं. येशूने मला हे दिलं. मी हे आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मिळवलं. तुम्ही येशूचं गौरव करावं, हीच प्रभूची तुझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्याला विश्वास आहे की तू हे करशील. तू माझं गौरव करशील असं प्रभू म्हणतो. म्हणून तुम्ही त्यासाठी स्वतःला समर्पित केलं पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे केलं ते लपवू नका. येशूने हा चमत्कार केला. मी पूर्णपणे बरा झालो आहे. तुम्ही हे इतरांशी शेअर केलं पाहिजे. प्रभूने तुमच्या संकटात कसा मदत केली, त्याने तुमच्या प्रार्थनांना कसं उत्तर दिलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही हे इतरांशी शेअर करून त्याचं गौरव केलं पाहिजे. मग प्रभूचं हृदय आनंदित होईल. तो सतत चमत्कार करत राहील. काही जण फक्त एक आशीर्वाद मिळवून थांबतात. त्यांनी परमेश्वराचे गौरव केले नाही म्हणून. त्यांना आशीर्वाद देऊन काय उपयोग हे परमेश्वर विचार करेल. त्याने तुमचे पैसे किंवा संपत्ती मागितली नाही. त्याने तुमच्या कानातले किंवा गळ्यातले सोने मागितले नाही. माझा गौरव करा. आता आपण प्रार्थना करणार आहोत. तुम्हाला काही प्रकारची सुटका हवी आहे. पाप, शाप पासून, गुप्त पापे, व्यवहार, शत्रूच्या पाशातून आज तुम्ही मुक्त व्हाल. आज आजारपण, भीती, त्रास, संकट यापासून सुटका होईल. आता आपण त्यासाठी प्रार्थना करणार आहोत. परमेश्वर नक्कीच एखादे चमत्कार करेल आणि तुम्हाला आनंदित करेल. आपण प्रार्थना करणार आहोत. सर्वप्रथम ज्या गोष्टीपासून तुम्हाला सुटका हवी आहे ती गोष्ट डोळ्यांसमोर ठेवा. तुम्हाला कर्जातून सुटका हवी आहे का? तुम्हाला आजारपणातून सुटका हवी आहे का? तुम्हाला भीतीपासून सुटका हवी आहे का? तुम्हाला नैराश्यातून सुटका हवी आहे का? तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांमधून तुम्हाला सुटका हवी आहे का? तुमच्या पतीला किंवा पत्नीला किंवा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पालकांना सुटका हवी आहे का? सर्वप्रथम तुम्ही ठरवा, तुम्ही कशासाठी प्रार्थना करणार आहात. तोंड उघडा आणि परमेश्वराची स्तुती करा. जर तुम्ही शांतपणे म्हणाल तर तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. तुम्हाला शांतपणे म्हणायचे वाटेल पण तुमचे विचार कुठेतरी दुसरीकडे जातील. जसे तुम्ही तोंड उघडून देवाची स्तुती करता, तुमचा आत्मा देवाच्या आत्म्याशी एकरूप होईल. तुमची प्रार्थना सामर्थ्यवान होईल. म्हणून तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत. आता आपण देवासमोर नवस करणार आहोत आणि प्रार्थना करणार आहोत. ही तुमची इच्छा आहे. आपण नवस न करता देखील प्रार्थना करू शकतो. आपण नवस करूनही प्रार्थना करू शकतो. ते तुमच्यावर आहे. पवित्र आत्मा जसा मार्गदर्शन करतो तसंच करा. आता आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभूचे सामर्थ्य प्रकट होत आहे. माझ्या आत्म्यात मला जाणवते. आता आपण प्रार्थना करणार आहोत. शक्य असेल तर गुडघ्यावर बसा. डोळे बंद करा. येशूकडे पहा. प्रभू, गेल्या काही दिवसात मी केलेल्या प्रार्थनांना उत्तर दिल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो.
मला मुक्ती दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. माझ्या प्रार्थना ऐकल्याबद्दल तुझे धन्यवाद. प्रभूची स्तुती करा. प्रभू, माझ्या आयुष्यातील तुझ्या आशीर्वादांसाठी मी तुझे आभार मानतो. माझ्या आयुष्यात तू केलेल्या चमत्कारांसाठी धन्यवाद. मुक्ती आणि बरेपणासाठी तुझे धन्यवाद. या बदलांसाठी तुझे धन्यवाद. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुला कृतज्ञता अर्पण करतो. आता आम्ही मुक्तीसाठी प्रार्थना करतो. ही मुलीला मुक्तीची गरज आहे. हा मुलाला मुक्तीची गरज आहे. येशूच्या नावाने गुप्त पापांपासून मुक्ती मिळू दे. प्रत्येक बलवान पापाच्या बेड्या तुटू देत आणि मुक्ती मिळू दे. मोबाईल फोनचे व्यसन, मालिका पाहण्याचे व्यसन, खोट्या श्रद्धांचा बंधन, उपहास, राग, चिडचिड या गोष्टींपासून मुक्ती मिळू दे. त्यांच्या अंतःकरणात शुद्धता निर्माण कर. पिता, तुझी मुले आजारीपणाने, वेदनेने, आजारांनी प्रार्थना करत आहेत. त्यांच्याकडे पहा. तुझी उपचार शक्ती त्यांच्या शरीरात प्रवेशू दे. येशूच्या नावाने बरे होऊ दे. येशूच्या नावाने मुक्ती मिळू दे. आजारे नाहीसे होऊ देत. मुक्ती मिळू दे. तुझे खेळांनी छिद्रलेले हात त्यांना स्पर्श करू दे. प्रभू, एखादे चमत्कार कर. येशूच्या नावाने मुक्ती मिळू दे. मृत्यूच्या बंधनाचा नाश होऊ दे. येशूच्या नावाने आजारी खाटेची स्थिती बदलू दे. येशूच्या नावाने मुक्ती आणि उपचार होऊ दे. चमत्कारी उपचार होऊ दे. प्रत्येक आजार नाहीसा होऊ दे. ज्या गोष्टीसाठी ते प्रार्थना करत आहेत त्यातच मुक्ती मिळू दे. पिता, त्यांना कर्जातून मुक्त कर. शापाच्या बंधनातून त्यांना मुक्त कर. दुष्ट आत्म्यांच्या छळापासून त्यांना मुक्त कर. भीतीच्या आत्म्यापासून त्यांना मुक्त कर. आळसपणापासून त्यांना मुक्त कर. प्रभू, त्यांच्या प्रत्येक समस्या, त्रास आणि अडचणींपासून मुक्ती मिळू दे. चमत्कार होऊ दे. कर्जातून मुक्ती मिळू दे. चमत्कार होऊ दे. त्यांना स्पर्श केल्याबद्दल धन्यवाद. मुक्ती दिल्याबद्दल धन्यवाद. चमत्कारांसाठी धन्यवाद. आम्ही विश्वास ठेवतो की आम्ही प्राप्त केले आहे. आम्ही कबूल करतो की आम्ही तुला गौरव देऊ. तुझे हात आमच्यावर आहेत आणि तू आमच्यावर राज्य करतोस, यासाठी धन्यवाद. पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. आमेन, आमेन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली त्यात आजपासून नक्कीच बदल पाहाल. मुक्ती मिळेल. तुम्ही ते पाहाल. तुमच्यापैकी बरेच जण मुक्त झाले आहेत भीती, अशक्तपणा, आजार, त्रास यापासून. सैतानाच्या बंधनातून मुक्ती या क्षणापासून तुम्ही परिवर्तन अनुभवत आहात. प्रभूला धन्यवाद द्या. हा श्लोक दररोज म्हणा. या श्लोकासाठी प्रभूचे आभार माना. तुम्ही चमत्कार पाहाल. देवाचा हात तुम्हाला मार्गदर्शन करो. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.